नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असे गव्हाच्या पिठाचे मालपुवे बनवणार आहोत. आणि हे मालपुवे गव्हाच्या पिठाचे आहे, हेल्दी आहे, खायला खूपच भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि फ्रेंड्स, रेसिपी दाखवण्याच्या आधी जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये. तर मालपुवे करण्यासाठी मी ह्या एका टोपात पीठ घेतलेलं आहे आणि आपण पिठामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं. मालपुवे आपण गोड बनवणार आहोत, मग गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं ना तर त्याचा टेस्ट आणखीनच छान लागतो, आणखीनच भारी लागतो. म्हणून मी हे फक्त चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे ॲड करायचं आहे क्रश सौंफ आहे, बडीशेप आहे. मी हलकीशी लाटण्याने क्रश करून घेतलेली आहे, जास्ती पण नाही, थोडीशी मी क्रश करून घेतलेली आहे. ह्याचा टेस्ट ना ह्याच्यामध्ये भरपूर छान लागतो, म्हणून मी बडीशेप ॲड केलेली आहे. आता आपण काय करायचं, गुळाचा मालपुवे करायचे. तर मी ह्या दुसऱ्या टोपामध्ये अर्धा बाउल गूळ घेतलेला आहे. जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं ना त्याचा अर्धा मी गूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडंसं गूळ कमी करू शकता आणि जास्त आवडत असेल तर जास्त गूळ पण घेऊ शकता. पण मालपुवे हे गोडच छान लागतात, म्हणून आपण अर्धा गूळ घेतलेला आहे. छान असं ढवळून घ्यायचं. तुम्हाला जर गरम करायचं असेल ना तर थोडंसं पाणी गरम करू शकता. गूळ असा छान वितळलेला आहे. आता आपण काय करायचं, चाळणी घेऊन पाणी हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे गुळामध्ये जी काही कचरा वगैरे असेल ना ते सगळं निघून जाईल. थोडंसं आणखी पाणी गुळाच्यामध्ये ॲड, जसं लागेल ना तसं पाणी आपण ॲड करत जायचं. थोडंसं आणखी मला पाणी लागेल. अशी गुळाचं होतं ना त्याच्यातच मी पाणी ॲड केलं आहे. आपल्याला साधं पाणी अजिबात ॲड करायचं नाही. जर तुम्हाला वाटलं ना का हे बॅटर थोडंसं ठीक आहे, आपल्याला आणखी पाणी पाहिजे, तर परत आणखी 1-2 चमचे गूळ घ्यायचं, त्याच्यात पाणी ॲड करून ते गुळाचंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. हे बघा, हे असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. हे बघा, असं फ्लोईंग बॅटर बनवायचं आहे. आता ह्या बॅटरमध्ये जर तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर वेलची पावडर ॲड करा, नाहीतर मग हे असं जायफळ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं ग्रेट करून घ्यायचं आहे. गुळाच्या कोणत्याही रेसिपीमध्ये मी नेहमी जायफळ ॲड करते. आणि साखरेची रेसिपी असेल ना, साखर आपण शिरा वगैरे, तर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करते. पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सुद्धा वेलची पावडर ॲड करायची असेल तर ते पण करू शकता. पण मला पर्सनली गुळाच्या कोणत्याही रेसिपीमध्ये जायफळच आवडतं. छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, मालपुवे करण्यासाठी आपण गॅसकडे जाऊया. तर फ्रेंड्स, आता मालपुवे बनवण्यासाठी मी हे नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे. आपल्याला मालपुवे तळायचे नाही आहेत. काही जण मालपुवे लिटरली तळून काढतात. आपल्याला हलकंसं थोडं तेल किंवा तूप ॲड करून छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर मी हे 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे. मालपुवे तुपातच छान लागतात, पण जर तुम्हाला तेल ॲड करायचं असेल ना तर तेल पण तुम्ही ॲड करू शकता. झाकण ठेवूया. खालची बाजू छान अशी शेकेपर्यंत आपल्याला कुक करायचं आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही या मालपुव्याच्या बॅटरमध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल ना तर ड्रायफ्रूट्सची पावडर पण ॲड करू शकता. हे बघा फ्रेंड्स, वरची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे. बघा, आता आपण अलगद टर्न करायचं आहे. हा बघा, किती छान असा कलर आलेला आहे. हे बघा, खालची बाजू पण छान अशी शेकली गेली आहे. आता आपण त्याला बाहेर काढूया. हे बघा, हे तूप आपण घेतलेलं आहे. परत आपण थोडंसं तूप इथे लावायचं आहे आणि हे बॅटर परत ढवळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. हलक्या हाताने थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून खालची बाजू शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. जास्त नाही, 1 मिनिटभर लागतं. लो टू मीडियमच ठेवायचा आहे गॅस.
हे बघा, म्हणजे कमी तेल आणि तुपामध्ये आपले हे मालपुहे तयार होतात आहे. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे मालपुहे पण बनवून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त असे गरमागरम आपले मालपुहे तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे. खायला खूपच भारी लागतात, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.